हे बघ नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसं आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ सकाळी व्लॉग चालू केला आहे कारण आजचं कारण खूपच स्पेशल आहे. तर आता तुम्हाला जर माहिती आहे की आत्ता अधिक मासचा महिना चालू आहे. आता अधिक मास कोणाला माहीत पण नसतं. तर आत्ता आहे धोंडाचा महिना सुरू. तर आज आहे आमच्या इथे धोंडा जेवण. त्यासाठी खाली स्वयंपाक चालू आहे. तसं आम्ही आज सगळे लवकरच उठलो आहे, बट मी अजून आंघोळच केली नाही कारण आता स्वयंपाक करायचा, त्यामुळे आता आंघोळ करावंच लागेल. सो आता आजच्या जेवणामध्ये तर खूप काही बनणार आहे. ते आपण मम्मीला जाऊन विचारू, तीच सांगेल की काय काय बनवणार आहे. कारण कुकिंगचं सगळं डिपार्टमेंट आज मम्मीकडे आणि बाकी सगळं आम्हाला आवरायचं आहे. आणि आज आमच्या इथे भरपूर पाहुणे येणार आहे, प्रचंड प्रमाणात पाहुणे येणार आहे. सो आता आम्ही सगळं आवरतो. अजून मला सगळ्यात पहिले अंघोळ करायची, रेडी व्हायचं आहे. आणि आज सुंदर सुंदर अशा मुहूर्तावरती मी एक मस्तपैकी एक कुर्ती घालणार आहे गाईज. आज वेल्ल्यासारखे कपडे घालून जमणार नाही आहे. असे घरी कसे पण घाला, पण पाहुणे आल्याने मी चांगलं राहायचं असतं. दॅट्स वाय आता मी अंघोळ करून येते आणि लवकर तुम्हाला अपडेट करते की आज आम्ही काय बनवतो. पाहुण्यांना दाखवते कधी ते बघू आज लवकर. सकाळी काम लागले आहे, पाहुण्यांचे ड्रेस इस्त्री करायचे. आणि काही पाहुणे आत्ता आमच्या इथे आलेले, म्हणजे माझ्या मामांची मुलगी ऑलरेडी इथे आलेली आहे. बाकी सगळे अजून येत आहे, मामा, आत्या, अजून एक दुसऱ्या आत्या, काका, भरपूर पाहुणे येणारे गाईज. 1 hour later. गाईज तर आत्ता मी रेडी झाली आहे. फक्त म्हणजे आउटफिट रेडी आहे, चेअर रेडी व्हायला अजून टाईम आहे कारण आम्ही अजून स्वयंपाक करतो आहे. आणि आत्ता आम्ही रस बनवतो आहे, म्हणजे आता दळायचा आहे. आणि बाकी सगळा स्वयंपाक अर्धा झालेला, अर्धा बाकी आहे करायचा. मम्मी तू सांगणार का तू काय बनवते आज स्वयंपाकात? आज मी धोंडा बनवते. धोंडा म्हणजे काय? धोंडा म्हणजे ते आत्या धोंडा काय बनवायचा आहे, कसं राहतं काय ते मी तुम्हाला दाखवेल. धोंडा नेमकं काय, धोंडा म्हणजे काय नेमकं. तर रस बनवून झाला आहे, आम्ही फ्रीजमध्ये पण ठेवला आहे. किचन फारच कमी लाईट आहे. तर रस बनवून आम्ही फ्रीजमध्ये ठेवला आहे मस्तपैकी थंड व्हायला. आता आम्ही पुरणपोळ्या बनवतो आहे, मम्मी आणि मी. मला पुरणपोळी पण येते काहीच बनवता, म्हणजे फक्त भाजवता येते. आणि बाकी इथं आम्ही सार भात रेडी केले, अजून भजे वगैरे काढायचं बाकी. आता मी पुरणपोळी करतोय. हे नको बनवतो मम्मी, वरती बस. ते खूप बरं मी बनवली पहिली पुरण. काहीच पहिली पुरणपोळी मी बनवते गाईज. चमचे में ऐसे धरने का करायला. त्याच्यामध्ये मी पुरण भरले, आता लाटू. आईज माझी पहिली पुरणपोळी रेडी. आता आपण हिला भाजू. शुभ असते, माझ्या असते झाली पहिली पुरणपोळी. येस, आता सगळ्या पुरणपोळ्या चांगल्या होणार आहे. गाईज माझी पहिली पुरणपोळी रेडी आहे. आता बाकीचे मम्मी बनवणार. पुढे ठेवली याच्यावर 1 मिनिट. हां, तर मस्तपैकी सगळा स्वयंपाक झाला आहे, सगळे पाहुणे वगैरे आले. आत्ता सगळ्यांना मी जेवण वाढतो आहे, ताटं तयार करतो आहे सगळे खाली. आणि मी आत्ता काय शब्द राहिली तुम्ही हां बसायला टाकायला आली. आणि जेवणासाठी काय काय बनवलं, हालत तर फार भंगार झाली आहे. जास्त इग्नोर गाईज. मम्मी मस्तपैकी गरम गरम भजे तळती आहे. मस्तपैकी पाहुण्यांना जेवायला वाढतो, त्यानंतर आम्ही जेवू. सो जेवायचं ताट मी तुम्हाला लगेच दाखवते 2 मिनिटात. आता टोपी टावेल घेतले, पाहुण्यांचा सत्कार करायला असं काहीतरी असतं. ते पाहुण्यांना टाकायचं असतं, त्यांना जेवण ते हे सगळं हे पाहुण्यांना टोपी टावेल टाकायचं असतं. मग त्यांना गंध लावतं, मग ते जेवण करतात सगळे. असं महाराष्ट्रामध्ये पद्धत असते गाईज. पण धोंडा काय ती तुम्हाला मी दाखवते. आता ही मुलगी जे धोंडा ओपन करून बघणार आहे, याच्यामध्ये काय आलं, याच्यावरून हिचं वर्षभरामध्ये काय हे चालणार, काय म्हणत्या काय. पैसा जर आला तर खूप पैसे भेटणार खूप पैसे भेटणार. मीठ जर आलं तर कार ओपनिंग नाही चालली आहे, दाग धोंडा ओपनिंग आहे. काय धोंडा आहे, वेगळं आलं. आता नंदनचा कार ओपनिंगला जशी दगदग होती तशी होती का? पुरण पुरण आहे पुरण. पुरणचं काय असतं? हिला धन माझा
हा माझा सगळा शेवट बोलणार आता मी. मिरची अगोदरच आता वाज ओय मला पैसा आहे हे बघ ओय मला पैसा आहे हे बघ इतनी खुशी मुझे आज तक बघ हे बघ सी गाईज म्हणजे या वर्षात मी खूप पैसे कमवणार आहे म्हणून मला पैसा